जगातील सर्वोत्तम बौद्धिक युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका। 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्धची नवी आघाडी सुरू केली आणि युद्ध पुकारलं। हे युद्ध 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच थांबलं। पहिले 10 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे मोगलांशी आणि औरंगजेबाशी लढले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढची 27 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाशी कडवा संघर्ष केला आणि या युद्धात औरंगजेबाला शेवटपर्यंत अंतिम विजय मिळवता आला नाही। 37 वर्षात युद्धाची परिणती मोगल साम्राज्य आर्थिक दृष्टीने खिळखिळ होण्यात झाली। अखंड भारतावर मोगलांचा असणारा वर्चस्व होता तो कमी होण्यास सुरुवात झाली आणि एवढ्या प्रदीर्घ युद्धानंतर औरंगजेबाचा भारतात सेनापती म्हणून असलेला दबदबा संपला। या युद्धात आपण निर्णायक विजय मिळवू शकत नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आल्यानंतर शेवटच्या काही वर्षात औरंगजेब त्याच्या काही जवळच्या लोकांशी बोलताना एवढंच म्हणाला, माझ्या आयुष्यात एक फार मोठी चूक झाली, त्याचे परिणाम मला म्हातारपणी भोगावे लागत आहेत। ती चूक म्हणजे शिवाजी राजा हा आग्र्याला आला असताना तिथून तो पळून गेला, त्याचवेळी मी त्याचा बंदोबस्त करायला हवा होता। औरंगजेबाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात जी चूक सातत्याने जाणवली आणि ज्याचा उल्लेख त्यानं आपल्या निकटवर्तीयांकडे केला ती चूक म्हणजे शिवाजीराजे आग्र्याला आले आणि तिथून त्यांची सुटका झाली ही होय। नरहर कुरुंदकर यांनी 17व्या शतकाच्या राजकीय रंगभूमीवरच्या संघर्षाचं वर्णन मोठं मनोरम केलं आहे। कुरुंदकर म्हणतात, 17व्या शतकाच्या राजकीय रंगभूमीवर एक महाभव्य नाटक घडत होतं। नाटकाच्या पूर्वार्धात नायक हा अदृश्य खलनायकाविरुद्ध लढत होता। खलनायक समोर दिसत नव्हता। कुरुंदकर पुढे म्हणतात, नाटकाचा उत्तरार्ध तर याहून अधिक नाट्यमय आहे। मृत होऊन गेलेल्या नायकाविरुद्ध खलनायक लढत होता, पण खलनायकाला अंतिम विजय मिळवता येत नव्हता। 37 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्यात घालवली आणि 37 वर्ष औरंगजेबही मराठ्यांशी संघर्ष करीत राहिला, पण त्याला निर्णायक यश मिळालं नाही। 17व्या शतकाची संपूर्ण हिंदुस्थानची राजकीय रंगभूमी व्यापणाऱ्या मराठ्यांच्या सरसेनापतीची आणि मराठा साम्राज्याच्या निर्मात्याची आणि औरंगजेबाशी फक्त भेट एकदा झाली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची झालेली भेट, त्यामागचं नाट्य आणि शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेली सुटका शिवचरित्राच्या दृष्टीनं, जगाच्या इतिहासाच्या दृष्टीनं आणि 17व्या शतकातल्या राजकीय पार्श्वभूमीच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा प्रसंग आहे। 12 मे 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची आग्र्याच्या किल्ल्यात भेट झाली। दोघे एकमेकांच्या समोर आले। औरंगजेब महाराजांशी एक अक्षरही बोललेला नाही आणि महाराजांना औरंगजेबाशी बोलण्याची संधी मिळाली नाही। या व्यतिरिक्त शिवाजीराजे आणि औरंगजेब एकमेकांच्या समोर त्यापूर्वी आणि त्यानंतरच्या आयुष्यात कधीही आले नाहीत। तरीही दोघेही एकमेकांशी आणि दोघांचे वारसही एकमेकांशी अखंड शतक लढत होते। मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात ज्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं गेलं नाही ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला का गेले, औरंगजेबानं शिवाजीराजांना आग्र्याला का बोलवलं, या प्रश्नाचे उत्तरं शोधणं आणि या प्रश्नाकडं अधिक गांभीर्यानं बघणं, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी उपलब्ध पुराव्यांचा धांडोळा घेणं हे अत्यंतिक गरजेचं आहे। शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंहाशी तह केला। तो मराठ्यांचा इतिहासातील प्रसिद्ध पुरंदरचा तह म्हणून आपण ओळखतो। या तहानंतर शिवाजी महाराजांनी मोगलांशी सख्य केलं, माघार घेतली। मोगलांच्या आसमानी आणि सुलतानी संकटापुढं मराठ्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 4 पावलं मागं यावं लागलं। मिर्झाराजे जयसिंहांनी कसलीही दयामाया न दाखवता स्वराज्याचे 27 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक मोगलांसाठी मागून घेतला आणि आपल्या रयतेचं नुकसान होऊ नये, स्वराज्यातली गावं बेचिराख होऊ नयेत, सामान्य माणूस उघड्यावर पडू नये यासाठी महाराजांनी हा तह स्वीकारला असल्याचं दिसून येतं। या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांनी मोगलांशी सख्य स्वीकारलं, पण शिवाजीराजांनी आग्र्याला गेलंच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती। आग्र्याच्या दरबारातलं आपलं राजकीय वजन वाढविण्यासाठी मिर्झाराजे जयसिंह हे विशेष प्रयत्नशील होते आणि त्या दृष्टीनं त्यांची व्यूहरचना सुरू होती।
मिर्झाराजे जयसिंहांनी या कालखंडात विजापूरचं साम्राज्य जिंकायचं आणि मोगल साम्राज्याच्या सीमा वाढविण्याचा निर्णय घेतला. औरंगजेब बादशहाची खरं तर ती खूप जुनी इच्छा होती की विजापूरचं साम्राज्य नष्ट करणं. त्यासाठी मिर्झाराजे जयसिंहांना औरंगजेबानं सर्वाधिकार दिले. विजापूरच्या दिशेनं मोगलांचं सैन्य रवाना झालं. अशावेळी झालेल्या पुरंदरच्या तहाप्रमाणे मोगल सैन्याला मदत करण्याची जबाबदारी शिवाजीराजांवर येऊन पडली. आदिलशाही सैन्याविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीराजे मिर्झाराजांच्या बरोबरीनं आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. पन्हाळ्याच्या किल्ल्यावर नेतोजी पालकर आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्यात वाद निर्माण झाला. शिवाजीराजांनी नेतोजी पालकर यास समयास कैसा पावला नाहीस असं म्हणून हाकलून दिलं. नेतोजी पालकर हा आदिलशहास जाऊन मिळाला. मिर्झा राजा जयसिंहांची अवस्था अधिक अवघड झाली. कुतुबशहानं विजापूरच्या आदिलशहाला मदत केली. दक्षिणेकडच्या शहांना जाणीव झाली की आपण एकत्रपणानं औरंगजेबाशी लढलो नाही तर आपण सगळेच एक दिवस संपून जाऊ. अशा परिस्थितीत अतिशय कडवेपणानं विजापूरचा संघर्ष सुरू झाला. या संघर्षात नेतोजी पालकर त्यांना जाऊन मिळाला. मिर्झाराजे जयसिंहांना अशी भीती वाटायला लागली की अशा वेळी शिवाजीराजे जर आदिलशहाला जाऊन मिळाले तर आपली बाजू अधिक कमकुवत होईल, आपल्याला अधिक त्रास होईल. विजापूरच्या सरहद्दीवरच्या मोठ्या चकमकींमध्ये आणि लढायांमध्ये काही ठिकाणी मिर्झाराजे जयसिंहांना कडव्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. काही ठिकाणी मोगलांच्या फौजांना माघार घ्यावी लागली. अशावेळी ही भीती मिर्झाराजे जयसिंहांच्या मनात निर्माण होती. फलटणचा प्रदेश मोगल साम्राज्यात मिर्झाराजे जयसिंहांनी सामील केल्यानंतर सुद्धा तिथं छत्रपती शिवाजीराजांचे नातेवाईक असणाऱ्या महाज्जी नाईक निंबाळकर यांना फलटणची सूत्र पुन्हा मिर्झाराजे जयसिंहांनी दिली. एका बाजूला शिवाजीराजांना खुश करायचं, दिलेरखानापासून शिवाजीराजांचं रक्षण करायचं अशी तारेवरची कसरत मिर्झाराजांना करावी लागत होती आणि आदिलशहांच्या कडव्या संघर्षाला तोंड देखील द्यावं लागत होतं. अशावेळी मिर्झाराजा जयसिंहांना एक कल्पक गोष्ट सुचली की शिवाजीराजांना औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला पाठवून द्यायचं. शिवाजीराजे अशा प्रकारे औरंगजेबाला भेटायला जर आग्र्याला गेले आणि तेथे शिवाजीराजे आणि औरंगजेबांची भेट झाली तर मोगल सल्तनतीला एक पराक्रमी असा सरदार मिळेल. दरबारात मिर्झाराजांचं वजन वाढेल. मिर्झाराजांचा गट अधिक बळकट होईल. विजापूरच्या आदिलशहाला शिवाजीराजे मिळणं आणि त्यामुळे मोगलांची बाजू दक्षिणेत कमकुवत होण्याची भीती संपुष्टात येईल. या विचाराने प्रेरित होऊन मिर्झाराजे जयसिंह हे शिवाजीराजांच्या पाठीमागे लागले की राजे, तुम्ही आग्र्याला जा, तुम्ही औरंगजेबाला भेटा. जानेवारी 1666च्या अखेर मिर्झाराजे जयसिंहांनी शिवाजीराजांशी ही सगळी बोलणी सुरू केली. शिवाजीराजांना औरंगजेबाला भेटायला जायचं नव्हतं आणि औरंगजेबाला भेटायला जाणं ही जगातली सर्वात धोकादायक गोष्ट आहे हे त्यांना कोणी सांगण्याची आवश्यकताही नव्हती. सत्तेवर येण्यासाठी औरंगजेबानं आपल्या जवळच्या 36 नातलगांचा बळी घेतला होता. स्वतःच्या वडिलांना मरेपर्यंत कैदेत ठेवलं होतं. अशा अत्यंत क्रूर वृत्तीच्या औरंगजेबाला शिवाजीराजांना भेटायला जायचं म्हणजे नेमकं कोणतं संकट आपल्यावर ओढवून घ्यायचं हे माहीत होतं. अशा प्रकारचं संकट स्वतःवर ओढवून घ्यायची शिवाजीराजांची स्वतःची तयारी नव्हती. मग महाराज जायला का तयार झाले हा प्रश्न आपण पुन्हा पुन्हा विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचा शोध देखील घेतला पाहिजे. शक्यता एवढीच आहे की मिर्झाराजे जयसिंहांनी शिवाजीराजांना सातत्यानं सांगितलं की तुम्ही आग्र्याला जा, तुम्ही औरंगजेबाला भेटा. दक्षिणेचा सुभेदार म्हणून स्वतःची नेमणूक करण्याकरिता मी स्वतः माझ्याबरोबर असलेल्या सर्व राजपूत सरदारांतर्फे औरंगजेबाकडे शब्द टाकतो. तुमची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करतो. दक्षिणेत आदिलशहाची अवस्था, कुतुबशहाची अवस्था, छोटं झालेलं स्वराज्य यामुळे शिवाजीराजांना काही काळ शांतता हवी होती. शिवाजीराजांनी स्वतःशी विचार केला की आपण आग्र्याला जाऊन आलो आणि जर आपल्याला दक्षिणेची सुभेदारी दिली तर औरंगाबादपासून स्वराज्याचा सगळा परिसर स्वराज्याला जोडता येईल. स्वराज्याच्या सीमा वाढतील. काही काळ शांत राहायचं आणि पुन्हा लढाई करायची हा विचार शिवाजी महाराजांच्या मनातून कधीच गेलेला नव्हता. काही काळ शांततेचा मार्ग स्वीकारायचा, काही काळ मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारायचं आणि संपूर्ण दक्षिण आपल्या ताब्यात घ्यायची या विचाराने प्रेरित होऊन प्राप्त परिस्थितीत आणखी कोणता जोखमीचा मार्ग उपलब्ध नसल्याने शिवाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंहांचा प्रस्ताव आकर्षक वाटला असावा. मिर्झाराजे जयसिंहांना खात्री होती
आपण शब्द टाकल्यानंतर औरंगजेब शिवाजीराजांना दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्त करेल. शिवाजीराजे हे जर दक्षिणेचे सुभेदार म्हणून नियुक्त झाले तर दक्षिण चांगली सांभाळतील, मुघल साम्राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, असंही मिर्झा राजांना वाटत होतं. झालेल्या तहानंतर शिवाजीराजे शांत झाले आहेत आणि आता पुन्हा ते बंडखोरीचा प्रकार करणार नाहीत असं मिर्झा राजांना वाटत होतं. आग्रा दरबारातलं स्वतःचं वजन वाढवण्यासाठी आणि विजापूरशी लढत असताना शांतता निर्माण व्हावी या स्वतःच्या बचावासाठी मिर्झा राजांनी सातत्यानं शिवाजीराजांना आग्र्याला जाण्यासाठीचं आवाहन केलं, आग्रह केला. त्यांच्यासमोर अनेक आकर्षक प्रस्ताव ठेवले, त्यांची मनधरणी केली, त्यांना खुश करण्याचे प्रयत्न केले आणि दक्षिणेकडच्या या सगळ्या अस्थिर वातावरणात असा एखादा प्रयत्न करायला काय हरकत आहे असं शिवाजी महाराजांना वाटलं. अशावेळी शिवाजीराजांना एकाच गोष्टीची भीती होती. ती भीती म्हणजे आपल्या जीवितास औरंगजेबाकडून धोका निर्माण केला जाईल. शत्रूला भेटायला बोलवायचं आणि त्याला मारायचं हा प्रकार ज्या पद्धतीनं अफझल खान करत होता त्यातला 17व्या शतकातल्या राजकारणातला सगळ्यात मोठा मास्टरमाइंड असलेला औरंगजेबा होता. आपल्या अनेक मित्रांचा आणि शत्रूंचा काटा औरंगजेबानं या पद्धतीनं काढलेला होता. अशा परिस्थितीत औरंगजेबाला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूच्या महादरवाजातून आत प्रवेश करणं आहे. हे महाराजांचं मत पहिल्यापासून कधीच बदललं नाही. पण मिर्झा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी दिली. तुमच्या केसाला जरी धक्का पोहोचला तरी मी माझी तलवार उपसेन आणि मुघल साम्राज्याविरुद्ध उभा राहीन. माझ्याशी शत्रुत्व पत्करणं औरंगजेबाला कधीही परवडणार नाही, हे पुन्हा पुन्हा मोहक शब्दात मिर्झा राजांनी शिवाजीराजांना सांगितलं. मिर्झा राजांचं त्यावेळच्या दक्षिणेतल्या आणि उत्तरेतल्या राजकारणातलं वजन, सरसेनापती म्हणून त्यांचं असलेलं स्थान, त्यांनी आत्तापर्यंतच्या युद्धात मिळवलेले विजय आणि ग्रहकलहाचं युद्ध जिंकण्याकरिता औरंगजेबाला केलेली मदत, या सगळ्यामुळं औरंगजेब मिर्झाराजे जयसिंहांचं ऐकेल असा समज शिवाजी महाराजांचा झाला. या सगळ्या अस्थिर वातावरणातून शिवाजीराजांनाही बाहेर पडायचं होतं. एक मोठा प्रयत्न म्हणून काही काळ दक्षिणेत सुभेदार व्हावं, दक्षिण प्रांत आपल्या ताब्यात आणावा आणि पुन्हा स्वराज्याच्या नवनिर्मितीचा प्रयत्न करावा हा विचार शिवाजी महाराजांच्या मनात होता. तुम्ही औरंगजेबाला भेटलात तर तुम्हाला मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं मी दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमायला मी बादशाला भाग पाडेन. ही गोष्ट मिर्झाराजे जयसिंह शिवाजीराजांना वारंवार सांगत राहिले. शिवाजीराजांचा त्याच्यावर विश्वास बसला. प्राप्त परिस्थितीत यापेक्षा अधिक चांगला, वेगळा, आकर्षक पर्याय उपलब्ध नव्हता. दक्षिणेतल्या या अस्थिर राजकारणात महाराजांना स्वतःला स्वराज्यासाठी, आदिलशहाशी, मोगलांसाठी लढायचं नव्हतं. अशा परिस्थितीत शिवाजीराजांनी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुढचा प्रश्न असा पडतो की औरंगजेबाने शिवाजीराजांना आग्र्याला कशासाठी बोलवलं? अफझलखानाचं पोट फाडणारा, आपल्या मामाच्या मुक्कामाच्या घरात जाऊन त्याची बोटं तोडणारा, आपली सुरत लुटणारा अत्यंत धाडशी शिवाजीराजा आपल्या दरबारात येतोय, आग्र्याला येतोय, त्याच्यापासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो हे औरंगजेबाला अन्य कोणी सांगायची आवश्यकता नव्हती. शिवाजीराजे हे भारताच्या राजकारणात तोपर्यंत एक स्फोटक रसायन झालेलं होतं. अशा प्रकारचं एखादं स्फोटक व्यक्तिमत्व आपणच निमंत्रण देऊन बोलवायचं आणि स्वतःची राजधानी अडचणीत आणायची, हा प्रकार औरंगजेबानं का केला? शिवाजी महाराज आग्र्याला गेले ही गोष्ट ठीक आहे, पण औरंगजेबाने त्यांना तिकडे येण्यासाठी का बोलवलं? शिवाजी महाराजांनी आग्र्याला जावं यासाठीचा आग्रह मिर्झाराजे जयसिंहांना करावा लागला आणि शिवाजी महाराजांना आग्र्याला तुमच्या भेटीला पाठवून देतो, तुम्ही परवानगी द्या, अशा प्रकारची विनंती औरंगजेबाला वारंवार करावी लागली. मग औरंगजेबानं शिवाजी महाराजांना आग्र्याला का बोलवलं याचं समाधानकारक उत्तर इतिहासाच्या अभ्यासकाला शोधता यायलाच हवं. औरंगजेब हा क्रूर होता. शिवाजी हे 17व्या शतकातल्या प्रत्येक राजसत्तेसाठी मोठं आव्हान ठरणार आहे हे प्रत्येकाला दिसलं होतं. महाराजांनी त्यांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची चुणूक औरंगजेबाला तो दक्षिणेचा सुभेदार असतानाच दाखवली. औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना ग्रहकलह सुरू झाला आणि दारा शुकोहनं स्वतः सर्व राज्यकारभार हातात घेतल्यानंतर दक्षिणेतल्या अनेक राज्यकर्त्यांना पत्र लिहिली. तुम्ही मला या ग्रहकलहाच्या लढाईत मदत करा, मी बादशाह झाल्यानंतर तुम्हाला अधिक मानमरातब देईन, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचा निरोप शिवाजी महाराजांनाही औरंगजेबाकडून आला होता. शिवाजीराजांनी औरंगजेबाला मी तुझ्यासोबतच आहे असं उत्तरही दिलं होतं.
मात्र औरंगजेब उत्तरेत जायला निघाल्यानंतर मोगल प्रदेशातली अनेक गावं शिवाजीराजांनी ताब्यात घेतली. जी गावं ताब्यात घेणं शक्य नव्हतं त्या गावात जाळपोळ केली. या बातम्या उत्तरेच्या प्रवासाला असताना औरंगजेबाला कळल्या होत्या. आपण ग्रहकलहाच्या लढाईत गुंतलेलो असताना आपल्याशी गोड बोलणारा, प्रत्यक्षात आपलं नुकसान करणारा शिवाजीराजा हा तिथंच औरंगजेबाच्या डोक्यात बसलेला होता. शिवाजीराजांची ही कार्यपद्धती ही औरंगजेबाला पटणारी नव्हती. त्यामुळे औरंगजेब शिवाजी महाराजांना दक्षिणेतला सगळ्यात मोठा शत्रू समजत होता. अफझलखानाला आदिलशहानं शिवाजीराजांच्या विरुद्ध पाठवलं याची इतर जशी अनेक कारणं आहेत, तसं आणखी एक कारण होतं ते म्हणजे मोगलांकडून आदिलशहावर आलेला दबाव. शिवाजींचं प्रकरण संपवा, नाहीतर तुम्ही अडचणीत याल, अशी भीती होती. अफझलखान मोहिमेच्या वेळी शिवाजीराजांना संपवण्याचा प्रयत्न आदिलशहा करत असताना औरंगजेबानं मदत केली नाही. कारण जो सरदार शिवाजीराजांच्या विरुद्ध आदिलशहानं पाठवलेला होता त्याच्याबद्दल औरंगजेबाला फारसं प्रेम नव्हतं. किंबहुना अफझलखानानं दक्षिणेच्या लढाईत औरंगजेबाला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तो फितुरीमुळे फसला होता. त्यामुळे औरंगजेबाचा अफझलखानावरही विशेष राग होता. हा प्रसंग सोडला तर औरंगजेबाला शिवाजी महाराजांचं राज्य कायमचं संपवायचं होतं. औरंगजेबानं शिवाजीराजे पन्हाळ्याला अडकलेले असताना अमीर उल उमरा शाहिस्तेखान याला शिवाजीराजांच्या विरुद्ध पाठवलं होतं. आपली सुरत लुटणाऱ्या शिवाजीराजांवर औरंगजेबाचा अत्यंतिक राग होता. म्हणूनच मिर्झाराजा जयसिंहासारखा अत्यंत कडवा सेनापती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबानं पाठवला होता. शिवाजीराजांचं संपूर्ण राज्य संपवण्यात यश आलं नाही, तरी ते मर्यादित ठेवण्यात औरंगजेबाला यश आलं होतं. अशा परिस्थितीत शिवाजी नावाचं संकट आहे ते आग्र्याला कशासाठी बोलवायचं, हाही औरंगजेबासाठी प्रश्न होता. अशी सगळी परिस्थिती आणि वातावरण असतानाही औरंगजेबानं शिवाजीराजांना आग्र्याला भेटीला का बोलावलं? शिवाजीराजा हा कधीच न संपणारा सेनापती आहे याची जाणीव मुत्सद्दी आणि धोरणी असलेल्या औरंगजेबाला होती. ती त्याला अन्य कोणी करून देण्याची आवश्यकताही नव्हती. जोपर्यंत शिवाजीराजा जिवंत आहे आणि दक्षिणेत आहे तोपर्यंत मुघल साम्राज्याच्या सीमा असुरक्षित आहेत याचा अनुभव औरंगजेबाने घेतला होता. अशावेळी शिवाजीराजा जर उत्तरेत आणि आग्र्यापर्यंत चालून आला तर त्याला सोडायचं नाही याची निश्चिती आणि त्याचं नियोजन औरंगजेबाच्या मनात होतं. शिवाजीराजे आल्यानंतर ते भेटतील आणि परत जातील हा प्रकार होणं शक्य नव्हता. संपूर्ण आग्रा भेटीच्या दरम्यान औरंगजेबानं शिवाजीराजांना पकडण्यासाठी, त्यांना मारण्यासाठीचे सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे दोन निष्णात बुद्धिबळपटूंमध्ये एखादा अटीतटीचा सामना व्हावा तशा प्रकारचा बौद्धिक सामना, जगाच्या राजकारणातला विलक्षण सामना शिवाजी महाराज आणि औरंगजेबात झाला. 14 फेब्रुवारीच्या दरम्यान औरंगजेब दिल्लीहून आग्र्याला आला. शहाजहान बादशहाचा मृत्यू झालेला होता. आग्र्याला येऊन औरंगजेबानं आग्र्याचा किल्ला ताब्यात घेतला. सगळं स्थिर स्थावर झाल्यावर 1400 गाड्या भरून अगणित संपत्ती त्यानं दिल्लीहून आग्र्याला आणली. त्यानंतर तो तिथे राहू लागला. त्याच दरम्यान औरंगजेबानं शिवाजीराजांना पाठवून द्या असं पत्र मिर्झाराजे जयसिंहांना पाठवलं. म्हणजे बाप हयात असताना औरंगजेब मोठा बादशाह म्हणून काम करतच होता, पण बापाच्या मृत्यूनंतर सार्वभौम राजा होण्याची औरंगजेबाची महत्त्वाकांक्षा पूर्ण झालेली होती. अखंड हिंदुस्थान त्याच्या ताब्यात होता. स्वतःच्या पायानं चालत आलेला शिवाजीराजा हा परत जाऊ द्यायचा नाही. येत असताना त्याच्या मनात कोणतेही संशय निर्माण होऊ द्यायचे नाहीत, हे औरंगजेबाला करायचं होतं. जर औरंगजेब खरोखरच आग्र्याला शिवाजी महाराजांना प्रेमानं बोलवणार होता आणि महाराज त्याला प्रेमानं भेटणार होते तर पुढचा कोणताच प्रसंग घडला नसता. औरंगजेबाला मात्र शिवाजीराजांना संपवायचंच होतं. कोणत्याही परिस्थितीत शिवाजीराजांवर हल्ला करायचा होता आणि त्यांना परत जाऊ द्यायचं नव्हतं. त्यासाठीचं नियोजन हे औरंगजेबासारख्या अत्यंत कारस्थानी आणि पाताळयंत्री राज्यकर्त्यानं अत्यंत शिताफीनं, कल्पकतेनं, बुद्धीचा वापर करून केलं होतं. शिवाजीराजे हे आग्र्याला येत असताना औरंगजेबाचे जे आदेश आहेत ते बघण्यासारखे आहेत. औरंगजेबानं शिवाजीराजांना आग्र्याला येण्यासाठी पैसे पाठवले होते. आजच्या भाषेत TDA दिला होता. पुरंदरच्या तहामुळं शिवाजीराजांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे 1 लाख रुपये हे मोगलांच्या तिजोरीतून शिवाजी महाराजांना दिले गेले होते. मोगल साम्राज्याच्या अधिकाराचे जे स्वरूप आहे ते लक्षात घेतले पाहिजे. बादशहा हा मोगल साम्राज्याचा प्रमुख आहे. दुसऱ्या क्रमांकाचं स्थान तिथं त्यांच्या वजिराला नाही.
2 नंबरला बादशहाची मुलं म्हणजे शहजादे होते. त्याच्या खाली मग वजीर, मग बक्षी, सरदार, सेनापती वगैरे असायचे. शिवाजीराजे औरंगजेबासाठी कोण होते? दक्षिणेतले एक पराभूत जमीनदार होते. आदिलशहाचा आणि कुतुबशहाचा जमीनदार म्हणून उल्लेख करणारा औरंगजेब शिवाजीराजांचा दर्जा काय मानत असेल? पराभूत झालेला एक जमीनदार किंवा जमीनदाराचा मुलगा एवढंच औरंगजेबाच्या लेखी शिवाजीराजांचं महत्त्व होतं. तरीही शिवाजी महाराजांची महत्ता किंवा शिवाजी नावाचा धोका औरंगजेबाला स्वतःला माहिती होता. असं असताना दक्षिणेतून येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी 1,00,000 रुपये औरंगजेबानं का पाठवावेत? त्यापेक्षा पुढचा आदेश फार महत्त्वाचा आहे. ज्या प्रदेशातून शिवाजीराजे प्रवास करणार होते त्या प्रांतातील सरदारांना औरंगजेबानं आदेश केला होता, शिवाजीराजे इथून जाणार आहेत. एखाद्या शहजादा तुमच्या प्रदेशातून प्रवास करत असेल तर त्याचा जो मान मरातब ठेवला जाईल, त्यांचं जसं स्वागत केलं जाईल त्या पद्धतीनं शिवाजीराजांचा मान मरातब ठेवा आणि तसं त्यांचं स्वागत करा. शिवाजीराजांचं असं स्वागत करण्याची काय गरज होती? शिवाजीराजांचं असं स्वागत करावं असं शिवाजीराजांनी औरंगजेबासाठी काय केलं होतं? स्वतःच्या वडिलांसह 3 पिढ्या मोगल साम्राज्यासाठी खपणाऱ्या मिर्झाराजे जयसिंह आणि महाराजा जसवंतसिंहांसारख्या राजपूत राजांनाही जो सन्मान दिला जात नव्हता, तो सन्मान शिवाजीराजांना देण्याचं काय कारण होतं? शिवाजीराजे वाटेतून कुठं माघारी जाऊ नयेत, आपल्याला अत्यंत खास वागणूक दिली जात आहे हे शिवाजी महाराजांवर ठसावं यासाठी औरंगजेबानं हा प्रकार केला होता. तशा पद्धतीनं प्रवास करत शिवाजीराजे दक्षिणेतून बाहेर पडले होते. 5 मार्च 1666ला शिवाजीराजे राजगडावरून बाहेर पडले. औरंगाबादचा मोगलांचा जो ठाणेदार होता, सफशिकन खान हे त्याचं नाव. शिवाजीराजे औरंगाबादला आले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सफशिकन खान आला नाही. दक्षिणेचा एक जमीनदार आलाय, त्याच्या स्वागताला मी कुठं जाऊ असं त्याला वाटलं. त्याला औरंगजेबाचे आदेश प्राप्त झाले होते. असे आदेश प्राप्त झालेले असतानासुद्धा तो शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी गेला नाही. तो त्याच्या हवेलीत बसून राहिला. तो स्वागताला आला नाही म्हटल्यावर शिवाजीराजे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. तरीही सफशिकन खानाचे डोळे उघडले नाहीत. त्यानं त्याच्या पुतण्याला पाठवलं आणि निरोप दिला की शिवाजीराजांना सांग मी वाट बघतोय माझ्या हवेलीत म्हणून. सफशिकन खानाचा पुतण्या शिवाजीराजांकडे गेला. त्याने निरोप दिला की माझे काका तुमची वाट बघत आहेत, ते औरंगाबादचे ठाणेदार आहेत. शिवाजीराजे म्हणाले, कोण आहे हा सफशिकन खान? मी का त्याच्याकडे जायचं? मी नाही ओळखत त्याला. शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले नाहीत. सफशिकन खानानं वाट बघितली आणि त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले. बादशहाचा आदेश होता की शिवाजीराजांचं स्वागत एखाद्या शहजाद्यासारखं करा. असं असताना या आदेशाचं आपण जर पालन केलं नाही तर आपली खैर नाही हे त्याला माहीत होतं. सफशिकन खान पळत सुटला. त्यानं शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि राजांची माफी मागून सांगितलं, तुम्ही माझ्या हवेलीत चला, माझा पाहुणचार आदरातिथ्य स्वीकारा, माझी गुस्ताखी माफ करा. त्याच्या आर्जवानंतर शिवाजीराजांनी तो प्रसंग मनावर न घेता सोडून दिला आणि त्याच्या हवेलीवर जाऊन त्याचं स्वागत आणि आदरातिथ्य स्वीकारलं. हा प्रसंग नेमका काय सांगतो? शिवाजीराजांना शहजाद्यासारखी वागणूक दिली जात होती. औरंगाबादहून पुढे जात असताना औरंगजेबानं शिवाजी महाराजांना एक पत्र आणि मानाचा पोशाख पाठवला. त्याला खिलत असं म्हणतात. ती खिलत त्यानं पाठवली. त्या पत्रात लिहिलं होतं, भेटीअंती तुमचा बहुत सन्मान करून तुम्हाला माघारी पाठवलं जाईल. म्हणजे भेट झाल्यावर तुझं आदरातिथ्य केलं जाईल, सन्मान केला जाईल आणि तुला माघारी पाठवलं जाईल. तुला इथं ठेवणार नाही, थांबवणार नाही. अख्ख्या प्रवासात शिवाजीराजांना आपल्या हेतूची कुजबूजसुद्धा ऐकू येणार नाही याचे आटोकाट प्रयत्न औरंगजेबानं केले होते. संपूर्ण प्रवासात औरंगजेबानं शिवाजीराजांना दिलेला विशेष मान आणि अतिशय उच्च दर्जाची वागणूक, शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी जागोजागी उभे केलेले मुघल सरदार आणि मनसबदार, शिवाजीराजांना पाठवलेला सर्वोच्च मानाचा सन्मान खिलत आणि पत्रात तुम्हाला सन्मानाने परत पाठवणार असा स्पष्ट उल्लेख या सगळ्यांचा परिणाम शिवाजी महाराजांच्या मानसिकतेवर झाला. औरंगजेब बादशहाची सुद्धा आपल्याशी प्रामाणिकपणानं भेटण्याची इच्छा आहे, तो आपल्याशी चांगलं वागतोय असा त्यांचा समज झाला. औरंगजेबानं इथं ही लढाई मानसशास्त्रीयदृष्ट्या निम्म्यापेक्षा अधिक जिंकली होती. आपल्या हेतूबद्दल समोरच्याला शंका येऊ न देता आपला हेतू साध्य कसा करावा या गोष्टीतला सगळ्यात मोठा तज्ज्ञ राजकारणी औरंगजेबा होता. त्यानं एका ठिकाणी म्हटलं आहे की राजकारणातली अनेक कामं
केवळ संकेत आणि इशारे देऊन करायचे असतात. असे संकेत आणि इशारे देऊन कामे कशी पार पाडायची यामधला 17व्या शतकातला सगळ्यात तज्ज्ञ राजकारणी म्हणून औरंगजेबाकडे पाहिलं जातं. अशा औरंगजेबानं शिवाजी महाराजांवर असं काही मोहक जाळं टाकलं, मराठ्यांच्या या सरसेनापतीवर भुरळ घातली की राजांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज गेल्यानंतर ते काय करणार होते? त्यांना कैदेत टाकायला, त्यांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करायला औरंगजेबाकडे काही कारण नको होतं का? प्रेमानं भेटायला माणूस आलाय आणि त्याच्यावर पहारा लावला, त्याला कैदेत ठेवला, त्याला त्रास दिला, त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, असा प्रकार औरंगजेबाने केला असता तर भारताच्या इतिहासात आणि भारताच्या तत्कालीन राज्यकर्त्यांपैकी औरंगजेबावर कोणी विश्वास ठेवला असता? शिवाजीराजांनी दरबारात आल्यानंतर औरंगजेबाच्या दृष्टीनं गैरवर्तन, स्वाभिमानी वर्तन करावं अशी औरंगजेबाची अपेक्षा होती. शिवाजी महाराज आग्र्याच्या एक मुक्काम अगोदर येईपर्यंत अशी उच्च दर्जाची वागणूक आणि सन्मान दिलेला आहे. शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या भेटीचा जो दिवस ठरला होता तो होता 10 मे 1666. चांद्रगणनेप्रमाणे हा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. स्वतःच्या 50व्या वाढदिवसाला शिवाजीराजाला बोलवायचं, त्याला आपलं वैभव साम्राज्य दाखवायचं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला अपमानित करायचं एवढाच औरंगजेबाचा हेतू नव्हता. शिवाजीराजे आग्र्याच्या मुक्कामाच्या आदल्या दिवशी आल्यानंतर औरंगजेबानं त्यांच्या स्वागतासाठी कुणालाही पाठवलं नाही. जेव्हा कोणी असे प्रतिनिधी, राज्यकर्ते मोगल साम्राज्याला भेटायला यायचे, दरबारात यायचे, तेव्हा एक मुक्काम अगोदर त्याचा अधिकारी पाठवायचा आणि त्याचं स्वागत करायचं, ही मोगल साम्राज्याची रीत होती. तसे अनेक उल्लेख मोगलांच्या कागदपत्रात सापडतात. अशा पद्धतीनं शिवाजीराजांच्या स्वागताला कोणीही गेलं नाही, कोणी जाणार नाही याची विशेष व्यवस्था औरंगजेबानं पाहिली. मिर्झा राजे जयसिंह यांचा मुलगा राजा रामसिंह हा आग्र्याच्या दरबारात बसून मिर्झा राजांचं प्रतिनिधित्व करत होता. त्या राजा रामसिंहाला बादशहानं आग्र्याच्या किल्ल्याचे पहारे 11 मेला करायला लावले. हे पहारे करायचं काम सरदारासाठी मोठं सन्मानाचं असायचं. ही सुरक्षा थेट बादशहाला पुरवलेली असायची. अशी सुरक्षा बादशहानं आपल्याला पुरवायला सांगितली हा मोगल मनसबदारांसाठी खूप मोठा सन्मान होता. तो सन्मान राजा रामसिंहाला दिला. शिवाजीराजांच्या स्वागतापासून त्यांना दूर ठेवलं गेलं. मग शिवाजीराजांच्या स्वागताला कोणीही गेलं नाही. असा जो प्रतिनिधी येईल त्याच्या मुक्कामासाठी मोठमोठे वाडे राखीव ठेवलेले असायचे. महाराजांसाठी असा वाडाही राखीव ठेवला नाही. त्यांची राहण्याची व्यवस्था एका धर्मशाळेत करायला लावली. मुकुंदचंदांची सराई नावाची धर्मशाळा होती. तिथं महाराजांच्या स्वागताला राजा रामसिंहांचा कोणी कारकून आला, गिरधरलाल मुंशी, त्यानं शिवाजीराजांचं स्वागत केलं. जो औरंगजेब बादशाह छत्रपती शिवाजी महाराजांना प्रवासात असताना किल्लत पाठवतो, सगळ्या सरदारांना आणि ठाणेदारांना त्यांचा सन्मान राखण्याचे आदेश देतो, तो बादशाह शिवाजीराजे आग्र्याच्या जवळ आल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. एका धर्मशाळेत राजांना मुक्काम करायला लावला. त्यांच्या स्वागताला राजा रामसिंह जाणार नाही याची व्यवस्था केली. 12 मे 1666ला सकाळी 10च्या दरम्यान हा दिवाणे आमचा दरबार सुरू होणार होता. त्या दरबारात महाराजांना घेऊन ये असे आदेश राजा रामसिंहाला दिले गेले, पण त्याचे पहारे संपल्याशिवाय त्याला दरबारात जाता येणार नव्हतं. अशा परिस्थितीत राजा रामसिंह शिवाजीराजांच्या स्वागताला आणायला गेला. रस्ता चुकला, सगळं झालं, पण दिवाणे आमचा दरबार शिवाजी महाराजांना सापडणार नाही याची व्यवस्था केली गेली. दिवाणे आमसह दिवाणे खासचाही दरबार राजांचा चुकला. आग्र्याच्या भर उन्हानं घामानं तळपत शिवाजीराजे मानसिक द्विधा अवस्थेत कात्रीत सापडले. त्यानंतर अतिशय गडबड धावपळ करत शिवाजीराजे राजा रामसिंहांसोबत दरबारात पोहोचले. तोपर्यंत आग्र्याच्या किल्ल्यात दिवाणे आम आणि दिवाणे खासचे दरबार झालेले होते. औरंगजेबाचा घुसलखान्यातला दरबार सुरू झाला होता. या दरबारात शिवाजीराजांना नेण्यात आले. शिवाजीराजे आणि संभाजीराजे हे रीतीप्रमाणे औरंगजेबकडे गेले. त्यांनी त्याला मुजरा केला. रीतीप्रमाणे शिवाजीराजे आणि संभाजीराजांनी 1000-2000 होऊन नजर केले. म्हणजे सगळ्या दरबारी रीतिरिवाजाचे पालन करत महाराज दरबारात हजर झालेले आहेत. त्यानंतर त्यांची अपेक्षा होती की एवढा लांबचा प्रवास करून मी बादशहापर्यंत आलोय, तर औरंगजेबानं माझ्याशी एखादा शब्द तरी बोलावं. कृष्णाजी अनंत सभासदानं वर्णन केले. शिवाजीराजांनी पहिला मुजरा शंभू महादेवाला, दुसरा महाराज छत्रपती श्री शहाजीराजांना आणि तिसरा जिजाऊ साहेबांना असं समजून त्याला त्रिवार मुजरा केला.
यातून एकच गोष्ट लक्षात येते की महाराजांनी दरबारातल्या सगळ्या रिवाजाचं पालन केले, तरीही औरंगजेबानं महाराजांकडे दुर्लक्ष केलं. औरंगजेब कोणीतरी अहंकारी, विक्षिप्त, दुराग्रही माणूस होता म्हणून हे दुर्लक्ष केलेलं नाही. हा त्याच्या धोरणाचा, राजकारणाचा, बौद्धिक कौशल्याचा, राजकारण निपुणतेचा भाग होता. त्यानंतर शिवाजीराजांना 5,000 सरदारांच्या रांगेत उभं केलं गेलं. राजा रामसिंह त्यांच्या मागे उभा होता. तो 3,000 मनसबदार होता. पाठीमागे उभे राहावे लागल्यानंतर महाराजांचा संताप झाला. महाराज संतापणार, ते दरबारात अशा प्रकारचा अपमान सहन करणार नाहीत याची खात्री त्या दरबारातल्या फक्त एकाच माणसाला होती, तो म्हणजे औरंगजेब. त्याला नक्की खात्री होती की असा प्रकार झाल्यानंतर शिवाजीराजे गप्प बसणार नाहीत. हा स्वाभिमानी राजा आहे, हा दक्षिणेचा मराठा आहे, हा शहाजीराजांचा सुपुत्र आहे, तो असा अपमान सहन करणार नाही. मुघल साम्राज्याच्या दृष्टीनं तो या अपमानानंतर गैरवर्तन करणार, किंबहुना असंच झालं पाहिजे अशी व्यूहरचना औरंगजेबानं केली होती. याशिवाय शिवाजीराजांना कैद करण्यासाठी, त्यांच्यावर पहारे लावण्यासाठी, मिर्झाराजे जयसिंहांचा विरोध डावलण्यासाठी औरंगजेबकडे दुसरं कोणतंही कारण नव्हतं. एवढं सगळं होऊनसुद्धा शेवटी शिवाजीराजांनी दरबारी रीतिरिवाज पाळले होते. मग तो दरबारातला पुढचा प्रसंग सुरू झाला. शिवाजीराजांच्या पुढच्या रांगेत महाराजा जसवंतसिंह उभे असलेले शिवाजीराजांना दिसले आणि शिवाजीराजांनी रामसिंहाला विचारलं, रामसिंहजी, हमारे आगे ये कौन खडा है? रामसिंहानं उत्तर सांगितलं, आप है महाराजा जसवंतसिंहजी. त्यानंतर शिवाजीराजांचा संताप अनावर झाला आणि ते म्हणाले, हा काय प्रकार आहे? ज्यानं माझ्या सरदाराकडे पाठ दाखवली त्याला तुम्ही माझ्या पुढच्या रांगेत उभं केले? माझा असा अपमानच करायचा होता तर मला इथं कशासाठी बोलवलं? तत्पूर्वी आणखी एक प्रकार औरंगजेबानं केला. राजांना 5,000 मनसबदाराच्या रांगेत उभं केल्यानंतर त्यानं खिल्लत वाटली. मानाचे विडे दिले. ते फक्त त्याच्या सहजाद्यांना आणि वजीर जाफर खानला दिले. म्हणजे प्रवासात ज्या शिवाजीराजांना औरंगजेब आवर्जून खिल्लत पाठवत होता, ते शिवाजीराजे दरबारात आल्यानंतर मात्र त्यांचे मानाचे पोशाखही दिले गेले नाहीत, की मानाचा विडा देखील दिला गेला नाही. हा अपमान जाणीवपूर्वक केला गेलेला होता. मोगलांचे रीतिरिवाज लक्षात घेतले पाहिजेत. दरबारापासून साधारण 20 ते 25 फूट सरदार उभा राहतो. त्यानं राजाकडे सिंहासनाकडे डोळे वर करून बघायचं नसतं असे संकेत आहेत. अशा परिस्थितीत शिवाजीराजे मोठ्या चढ्या आवाजात बोलायला लागतात. हा प्रसंग कठीण आहे. महाराजा जसवंतसिंहाचं सर्वांचं लक्ष शिवाजीराजांकडे गेलं. संतापानं बेभान झालेल्या अशा अपमानानं अत्यंत उद्विग्न झालेले शिवाजी महाराज, मी असा अपमान सहन करणार नाही असं ठणकावून दरबारातून बाहेर पडले. शिवाजीराजांच्या पाठोपाठ शंभूराजे दरबारातून बाहेर पडले. त्यानंतर औरंगजेबाला माहीत होतं पुढे काय घडणार ते. औरंगजेबानं रामसिंहाला मनभावीपणे विचारलं, रामसिंहजी, काय झाला प्रकार? शिवाजीराजा का इतका चिडला? जा, त्याची समजूत घाला आणि त्याला घेऊन या. रामसिंह गेला. त्यानं विचारलं, काय झालं? महाराजांनी सांगितलं, मी पुन्हा तुझ्या बादशहाच्या दरबारात येणार नाही. रामसिंहानं पुन्हा बादशहाला हे सगळं जाऊन सांगितलं. असा कोणी माणूस रागावून निघून गेला तर त्याची समजूत घालण्याचा औरंगजेबाचा स्वभाव नाही. तरी त्यानं पुन्हा खिल्लत पाठवली. औरंगजेबाचा मानवी वर्तनाचा जसा अभ्यास होता तसंच सगळं घडत होतं. शिवाजीराजांनी ती खिल्लत धुडकावून लावली आणि सांगितलं, अशा खिल्ती मी माझ्या सरदारांना वाटतो. तुझ्या बादशहाने दरबारात माझा शिरच्छेद केला तरी चालेल, तरीही मी तुमच्या बादशहाच्या दरबारात येणार नाही. इथंपर्यंत औरंगजेबाला जे पाहिजे होतं तसंच घडलं. शिवाजीराजे दरबारातून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. सगळ्या आग्रा शहरात या प्रसंगाची चर्चा होत राहिली. 12 मेचा दिवस संपला. 13 मे सुरू झाला. औरंगजेबाची एक बहीण होती, जहा आरा बेगम. सुरत शहराचं उत्पन्न बादशहाच्या मुलीला दिलं जायचं. तसं उत्पन्न जहा आरा बेगमला मिळत होतं. तिचं शहर शिवाजीराजांनी लुटलेलं असल्यानं ती भयंकर नाराज होती. तिनं औरंगजेबाकडे लकडा लावला की शिवाजीला शिक्षा करा. दरबारात शिवाजीराजांमुळे अपमानित झालेला आणि दक्षिणेत शिवाजीराजांना पाठ दाखवून आलेला महाराजा जसवंतसिंहही त्यांना हेच सांगत होता. जाफर खान हा शाहिस्तेखानाच्या बहिणीचा नवरा होता. तोही त्यांना सामील झाला. मिर्झाराजे जयसिंहांच्या विरुद्ध असणाऱ्या सरदारांचा मोठा समूह त्यांना सामील झाला. या सगळ्या सरदारांनी, मानकऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी मिळून औरंगजेबाचे कान फुंकले. इतका मोठा अपमान त्यानं मुघल साम्राज्याचा केला आहे, त्याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे.
औरंगजेबानं शांतपणे त्यांचं ऐकून घेतलं. 13 मेचा दिवस गेला. 14 मेचा दिवस उजडला. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना मारण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. त्यानं रामसिंहाला बोलून आदेश केला की शिवाजीला तुझ्या मुक्कामाच्या ठिकाणी ठेवू नका, त्याला वेगळे ठिकाणी ठेवा. राज अंदाज खान नावाचा सरदार होता. त्याच्या हवेलीत शिवाजीराजांना ठेवण्याचा आदेश केला. औरंगजेबाचं एक धोरण होतं. त्याच्या राजकीय विरोधकांना तो असं इथं आणून मारून टाकायचा. एखाद्या विरोधकाला, फितुराला, सरदाराला त्यानं राज अंदाज खानाच्या ताब्यात दिलं की त्याचा अर्थ असायचा, याला मारून टाका. या आदेशाचं सगळ्यात पहिल्यांदा गांभीर्य लक्षात आलं ते राजा रामसिंहांच्या. ही बातमी कळल्या 14 मेला राजा रामसिंह अमीन खान नावाच्या औरंगजेबाच्या सगळ्यात जवळच्या सरदाराला भेटला. त्यानं अमीन खानाला सांगितलं की वाटेल ते करा, पण माझा हा निरोप बादशहापर्यंत पोहोचवा. तुम्हाला महाराजांचं काही करायचं असेल तर पहिल्यांदा माझ्या गळ्यावरून आधी सुरी फिरवा, तलवार फिरवा. शिवाजीराजांच्या जीविताची हमी माझ्या वडिलांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना काही झालं तर माझे वडील मी गप्प बसणार नाही. बादशाह आमच्यासाठी मोठा आहे, त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही. त्यामुळे बादशहानं आधी आम्हाला मारावं आणि मग शिवाजीराजांचं काय करायचं आहे ते करावं. हा निरोप त्याच दिवशी औरंगजेबापर्यंत गेला. त्याच्या लक्षात आलं की मिर्झा राजा जयसिंह, त्याचा मुलगा रामसिंह आणि त्यांच्या दरबारातला गट कोणत्याही अवस्थेला जाईल आणि शिवाजीच्या रक्षणासाठी ते वाटेल ते करतील. त्यामुळे औरंगजेबानं हा आदेश रद्द केला. दरबारातला हा प्रसंग झाल्यानंतर महाराजांना मारण्याचा हा पहिला प्रसंग 14 मेलाच झाला होता. तेच त्यांचं उद्दिष्ट होतं. शिवाजीराजांचं माणसं जोखण्याची सामर्थ्यही अद्भुत आणि विलक्षण होतं. मिर्झा राजा जयसिंहांचा शब्द पाळून जर आपण या दरबारात आलो तर आपल्या केसालाही धक्का लावायचं सामर्थ्य औरंगजेबाकडे नाही, याची खात्री शिवाजी महाराजांना होती. म्हणून शिवाजीराजांनी मिर्झा राजा जयसिंहांकडून स्वतःच्या जीविताची हमी पत्करण्याची ग्वाही घेऊन मगच आग्रा गाठला होता. त्यामुळे यावेळी औरंगजेबाला माघार घ्यावी लागली. इथं औरंगजेबानं माघार घेतल्यानंतर शिवाजीराजे गप्प बसणारे नव्हते. रघुनाथपंत कोरडे नावाच्या त्यांच्या वकिलांमार्फत त्याने औरंगजेबाला प्रस्ताव पाठवला की माझे घेतलेले 27 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश मला परत द्या. मी तुम्हाला 2 कोटी रुपये परत देतो. मला दक्षिणेत जाऊ द्या. अपमानित झालेला, विचित्र वर्तन केलेला शिवाजीराजा असा धाडसी निरोप पाठवू शकतो हे औरंगजेबाच्या कल्पनेच्या पलीकडचे होते. शिवाजी नावाचं पाणी काय आहे हे जोखण्याचा प्रयत्न तो करत होता. शिवाजीराजांनी असा निरोप पाठवल्यावर औरंगजेब अतिशय चिडला. त्या प्रसंगी त्याला निर्णायक भूमिका घ्यायला जाफरखानानं भाग पाडलं. मराठ्यांच्या कागदपत्रांप्रमाणे जाफरखानानं गिल्ला केला. त्यामुळं औरंगजेबानं शिवाजीराजांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. मग शिवाजीराजे जाफरखानला भेटायला त्याच्या हवेलीत गेले. त्याला बऱ्यापैकी पैसे दिले, उंची भेटवस्तू दिल्या. जाफरखान शिवाजीराजांशी फार काही बोलला नाही. सभासद बकरीप्रमाणे त्यावेळी महाराजांसोबत रघुनाथपंत कोरडे होते. महाराज म्हणाले, वजीर आमशाची खुल्या दिलानं बोलले नाहीत. आता श्री काय करतील तो श्रींवरचा भरोसा. महाराज जाफरखानाच्या घरून परत आले. जाफरखानाची पत्नी फरजाना बेगम ती तिथं होती. ती शाहिस्तेखानाची बहीण होती. तिच्या भावाची बोटं महाराजांनी तोडली होती. अफझलखानाचं पोट फाडणारा आणि आपल्या भावाची बोटं छाटणारा शिवाजीराजा हा दैवी आणि सैतानी शक्ती प्राप्त असलेला कोणीतरी मनुष्य आहे. तो हवेलीत आला तर काहीही करेल. त्याच्यापासून आपल्या नवऱ्याच्या जीविताला धोका आहे असं तिला वाटलं. शाहिस्तेखानाची आणखी एक प्रतिनिधी जाफरखानच्या हवेलीत होती. शाहिस्तेखानाची मुलगी परी बेगम. तिचं लग्न जाफरखानाच्या एका मुलाशी झालं होतं. लाल महालात झालेलं ते एक मंगल कार्य म्हणता येईल. शाहिस्तेखान लाल महालात असताना तिचं लग्न झालं होतं. तीही तिथं होती. शिवाजीराजा हवेलीत आल्याने या सासूसुनांना भय वाटलं असेल तर काहीही आश्चर्य नाही. राजे बोलत असतानाच त्यामुळे आतून निरोपाचा विडा आला. शिवाजी नावाच्या व्यक्तीची, शक्तीची, सामर्थ्याची दहशत मोगलांच्या अंतःपुरापर्यंत अशी होती. जाफरखानाला भेटून त्याला लाच देऊन आपल्याला बाजूला करण्याचा प्रयत्न शिवाजीराजांनी केला. 12 मेला शिवाजीराजांची आणि औरंगजेबाची भेट झाली. त्यानंतर 25 मेपर्यंत महाराज बाहेर होते. 27 मेला राजेश्रियास चौक्या लाविल्या असा उल्लेख सभासद बकरीत आहे. या 15 दिवसात शिवाजीराजांवर नजर होती. त्यांना मारण्याचा एक प्रयत्नही औरंगजेबानं केला, पण राजपुतांच्या ताकदीमुळं त्याला माघार घ्यावी लागली. शिवाजीराजांना राज अंदाज खानाच्या हवेलीत पाठवण्याचा निर्णय ज्या दिवशी रद्द केला
त्याच दिवशी औरंगजेबाने राजा रामसिंहांकडून जमीन घेतला. शिवाजीराजांना राजअंदाज खानाच्या हवेलीत पाठवण्याचा निर्णय ज्या दिवशी रद्द केला त्याच दिवशी औरंगजेबाने राजा रामसिंहांकडून जामीन घेतला. शिवाजीराजा पळून जाता कामा नये. रामसिंहाने हा जामीन दिला. तो जामीन मिळाल्याने राजे 13-14 दिवस बाहेर खुले राहिले. या काळात शिवाजीराजे आपल्या सरदारांना वजिरांना भेटता आहेत हे औरंगजेबाच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांना मोकळं ठेवणं त्याच्यासाठी कठीण होतं. दरम्यानच्या काळात जहा आरा बेगम, फरजाना बेगम औरंगजेबाला भेटल्या. महाराजा जसवंतसिंह त्यांच्या गटात होता. त्यानं सांगितलं, तुम्ही शिवाजीराजांना शिक्षा करा. औरंगजेब वरकरणी दाखवत होता की मी दयाळू आहे, बादशाह आहे, मला असं करता येणार नाही. असे हातघाईचे निर्णय घेता येत नाहीत. त्यानं खरं तर तसा प्रयत्नही केला होता. जोपर्यंत मिर्झा राजा जयसिंह शक्तिमान आहे तोपर्यंत असं काही करता येणार नाही ही खूणगाठ त्याने बांधली होती. त्याचवेळी मिर्झा राजे जयसिंहांचा शक्तिपात करायचा म्हणजे त्यानंतर का होईना आपल्याला शिवाजीराजाला संपवता येईल हे त्यानं स्वतःशी ठरवून टाकलं. हा सगळा पट एका बाजूला होत असताना 14-15 दिवसात दरबारात काय झालं, औरंगजेब कसा वागतोय, आपण कुठं अडकलोय, कसा प्रकार घडला याचं आकलन शिवाजीराजांना व्हायला सुरुवात झाली. औरंगजेबानं टाकलेल्या जाळ्यात आपण पुरते अडकलो गेलो हे त्यांच्या लक्षात आलं. दरबारातले काही सरदार, बायका आणि जसवंतसिंहानं जोरजोरात बादशाला विनंती केल्याची चर्चा सुरू झाली. औरंगजेबानं शिवाजीराजांचं संरक्षण केलं पाहिजे आणि ते पळून जाता कामा नयेत म्हणून महाराजांवर पहारे लावले. त्यानंतर शिवाजीराजे कैदेत अडकले. एक माणूस, त्याचा मुलगा आणि 100 मानकरी यांना किती पहारा लावला पाहिजे? आग्र्याचा कोतवाल सिद्दी फौलाद खान याला हा पहारा लावायला लावला. हा आकडा 1000पासून ते 5000पर्यंत असू शकतो. एवढ्या मोठ्या पहाऱ्यात शिवाजीराजांना अडकवलं. याच 15 दिवसात औरंगजेबानं शिवाजीराजांना मारण्याचा दुसरा प्रयत्न केला. त्यानं राजा रामसिंहाला सांगितलं, काबूल आणि कंदहारच्या मोहिमेसाठी तू शिवाजीराजांना घे आणि बाहेर पड. रामसिंहाला वाटलं, बरं झालं, तिथं निदान शिवाजीराजे सुरक्षित राहतील. आपल्यालाही हा रोजचा दरबारी त्रास नाही आणि काही अडचणही नाही. त्याने आनंदाने याला होकार दिला. तो आनंदात असतानाच राजअंदाज खानानं दरबारातून बाहेर आल्यावर त्याला सांगितलं, या मोहिमेत तू आघाडीला असणार आहेस आणि पिछाडी सांभाळण्याचं काम बादशाहनं मला सांगितलंय. हे वाक्य ऐकल्यानंतर रामसिंहाच्या लक्षात आलं की मोहिमेत गेल्यावर एखादा घातपात करायचा आणि शिवाजीराजांना मारून टाकायचं हा औरंगजेबाचा हेतू त्याच्या मनात कायम आहे. अनेक प्रकारच्या खटपटी करून रामसिंहानं काबूल कंदहारच्या मोहिमेतून अंग काढून घेतलं. म्हणजे शिवाजीराजे ज्याच्यावर विश्वास ठेवून आग्र्याला आले तो माणूससुद्धा शिवाजीराजांसाठी मोठ्या भरवशाचा निघाला. या राजपुतांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांच्या कुवतीप्रमाणे बादशहाशी वाटेल तो संघर्ष करायची तयारी दाखवली. त्यामुळे या 15 दिवसात बादशाला 2दा माघार घ्यावी लागली. महाराजांवर पहारा लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण औरंगजेबाच्या या मोहक जाळ्यात अडकलो. आपण आग्र्याला यायलाच नको होतं. येत असताना दिलेली वर्तणूक आणि सन्मान हा आपल्यासाठीचा सापळा होता. आपल्याला जिवंत मारणं एवढंच औरंगजेबाचं उद्दिष्ट आहे. त्यापासून तो ढळणार नाही. याचा अर्थ एवढाच होतो, औरंगजेबानं शिवाजीराजांना आग्र्याला बोलावलं होतं ते त्यांना मारण्यासाठीच. या बौद्धिक चकमकीतला पहिला भाग औरंगजेबानं जिंकला. औरंगजेबाच्या त्या कल्पक गुन्हेगारी वृत्तीचं आकलन होईपर्यंत महाराज त्याच्या कैदेत अडकले. तोपर्यंत ते स्वराज्यापासून कित्येक कोसं दूर आले आणि चारी बाजूंनी वेढले गेले. अशा ठिकाणी अडकलेला माणूस गलितगात्र आणि गर्भगळीत झाल्याशिवाय राहणार नाही. त्या माणसापुढे दुसरा कोणता पर्याय उरणार नाही. मात्र इथे कैदेत अडकलेली व्यक्ती औरंगजेबाच्याही आकलनाच्या पलीकडची होती. या ठिकाणी अत्यंत प्रतिभासंपन्न आणि बुद्धिमान राजकारणी होता. तत्पूर्वी औरंगजेबाची भेट इतक्या बुद्धिमान राजकारण्याशी झाली नव्हती. त्याचा सामना त्याच्यापेक्षा कल्पक राजाशी कधी झाला नव्हता. तिथून खऱ्या अर्थी हे मानसशास्त्रीय युद्ध सुरू झाले. ते अत्यंत मनोवेधक आणि कल्पक आहे. जगाच्या इतिहासातली सर्वात मोठी मानसशास्त्रीय लढाई की ज्या लढाईत तलवार वापरली गेली नाही, समोरासमोर युद्ध झालं नाही, तरीही 17व्या शतकातल्या राजकीय रंगभूमीवरची ही सगळ्यात मोठी लढाई आहे. ही महाराजांची आणि औरंगजेबाची बौद्धिक लढाई आहे. सुरुवातीच्या चकमकीत शिवाजीराजे 2 पावलं मागे पडलेले दिसतात, पण ज्या पद्धतीने त्यांनी तो विषय संपवला ते बघितल्यावर औरंगजेबाचा शिवाजी महाराजांनी संपूर्ण पराभव केला आहे. औरंगजेबाला काय झालं हे त्याला स्वतःला कळण्यापलीकडचा हा पराभव आहे. यातलं एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे छत्रपती महाराजांच्या कल्पकतेचा एक अनोखा पैलू असा आहे
की ते जे करणार नाहीत असं त्यांच्या शत्रूला वाटतं ते महाराज करायचे. अफजल खान शिवाजीराजांच्या भेटीला आल्यावर आपण दगाबाजीनं शिवाजीराजांना मारायचा प्रयत्न केला तर शिवाजीराजे आपल्याला मारतील आणि आपला कोतळाच बाहेर काढतील असं अफजल खानाला कधीच वाटलं नव्हतं. महाराज जे करणार नाहीत असं अफजल खानाला वाटलं होतं ते महाराजांनी करून दाखवलं. 1 लाखाच्या फौजेसह आपण पुण्यात राहिल्यानंतर आणि शेवटी शिवाजीराजांच्याच घरात म्हणजे लाल महालात राहिल्यानंतर शिवाजीराजे आपल्याच महालावर आकस्मिक हल्ला करतील आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतील असं शाहिस्तेखानाला कधीही वाटलं नव्हतं. महाराज पन्हाळ्याच्या कैदेत अडकल्यानंतर आणि चारी बाजूच्या पहाऱ्यात 4 महिने राहिल्यानंतर शिवाजीराजे पन्हाळ्याच्या किल्ल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याशी तहाशी बोलणी करतील असं सिद्दी जौहरला कधीच वाटलं नव्हतं. आग्र्यालाही हाच प्रकार घडला. आग्र्याचा पहारा चारी बाजूंनी लावल्यानंतर कैदेत अडकलेले शिवाजीराजे इथून पळून जाण्याचा प्रयत्न करतील असं औरंगजेबाला कधीच वाटलं नव्हतं. जगातील या सर्वात मोठ्या बौद्धिक युद्धात शिवाजीराजांनी औरंगजेबाचा घनघोर पराभव केला. बौद्धिक लढाई असेल किंवा समोरासमोरची लढाई असेल, औरंगजेबाचा इतका दारुण पराभव अन्य कोणीही केला नाही. 37 वर्षांच्या युद्धानंतर त्याच्याच राजधानीच्या शहरात त्याचा असा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराज निसटून आले. लेखक उमेश सनस, वाई.